दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची वेळ आल्यावर भाजपशी बोलावं लागेल असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं मोठं वक्तव्य आहे। तशी वेळ आल्यास भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बोलावं लागेल असं त्या म्हणतात। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची सध्या चर्चा नाही असं देखील तटकरे यांनी स्पष्टच केलंय। पाहूया। दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाची कुठलीही चर्चा वरिष्ठ पातळीवरती सुरू नाही, कधीही झालेली नाही। ज्या वेळेला होईल त्यावेळेला कोर ग्रुपमध्ये तो विषय त्या ठिकाणी एक एनडीएमधला आमचा सहभाग आता अधोरेखित आहे। या विचाराशी समरस होतील ते पक्षाला जोडले जातील। विलिनीकरणाचा मुद्दा आज तरी खूप दूर दिसतोय, म्हणजे कारण माझ्या स्तरापर्यंत तरी माहिती नाही, कोर ग्रुपच्या पर्यंत कोणाची चर्चा त्या ठिकाणी नाही। आणि त्यानंतर सुद्धा आम्ही निर्णय घेताना भारतीय जनता पक्षाच्या शिस्तबद्ध नेतृत्वाने सारासार विचार करत आम्हाला सोबत घेतलंय। तशा वेळ स्थिती येईल त्याला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाजवळ सुद्धा आम्हाला चर्चा करावी लागेल, पण ती वेळ येईल तेव्हा। आज तर काय विषयच नाही। पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना त्या बाबतीमध्ये अधिक माहिती आहे, त्यामुळे त्यांनी ते स्टेटमेंट केलं असेल। मुळात असं काही घडतंय का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आणि मग त्याच्यावर काय कॉमेंट करायची, पण मलाही ते माहिती नाही की मुळात असं काही घडतंय। दरम्यान या सगळ्यावर बावनकुळे हे देखील अभिव्यक्त झालेले आहेत। बावनकुळेंनी या सगळ्या चर्चेवर काय भाष्य केलंय पाहूया आपण। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा जी आहे ती भाजपच्या वरिष्ठांशी करावी लागेल असं म्हटलं तटकरे। मला सुनील तटकरे काय बोलले माहिती नाही, त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे त्या प्रश्नात मी काही बोलणं योग्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।